विधान परिषदेसाठी भाजपामध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत। 30 एप्रिलला भाजपची पहिली यादी येणार आहे। 30 नावांच्या यादीमधील भाजपकडून 14 नावांवर अंतिम टप्प्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। मुंबई वगळता राज्यामधील 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत। 30 एप्रिलला भाजपची पहिली यादी येणार असल्याचं कळतंय। 30 जणांच्या नावांच्या यादीमधील भाजपकडून 14 नावांवर अंतिम टप्प्यामध्ये चर्चा सुरू आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? श्वेता, आपण पाहिलं असेल की भाजपकडनं विधान परिषदेच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली होती आणि याच संदर्भातला निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींची ती आज चर्चा करतील। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर 30 नावांपैकी 14 नावांवर आता अंतिम टप्प्यातली ही चर्चा सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर भाजपमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि विधान परिषदेवर आपली वडी लागावी यासाठी अनेक नेत्यांकडनं मोठमोठ्या नेत्यांकडनं प्रयत्न केले जातात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठलीही अतिरिक्त किंवा मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून येऊ नये यासाठी भाजपकडनं यादी जी आहे ती एक दिवस आधी 29 तारखेच्या रात्री किंवा 30 तारखेच्या सकाळी जाहीर केली जाऊ शकते अशी माहिती समोर येते। त्यामुळे पक्ष आपल्या निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा खरं तर मेसेज या वेळेला भाजपकडनं देण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय। आयारामांना शक्य संधी देऊ नये अशा प्रकारचं एक सूत्र या वेळेला दिल्लीकडनं ठरवण्यात आलंय। त्यामुळे भाजप सरते शेवटी या यादीतून नेमकं कोणाला स्थान देतं आणि जुन्या कार्यकर्त्यांपैकी कोणाचा सन्मान भाजपकडनं केला जातोय की पुढे आयारामांना संधी देऊन भाजप इतर पक्षांप्रमाणे धोरण राबवतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतंय। अगदी, त्यामुळे आता कोणाची नावं जाहीर होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।